हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे डॉग ओनरची पर्सनॅलिटी आणि डॉग्स ह्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे डॉग ओनरची पर्सनॅलिटी आणि त्यांच्याकडे असणारे डॉग्सची कॅटेगरी, त्यांच्याकडे असणारे डॉगचे टाईप हे साधारण एकमेकांशी खूप रिलेटेड असतात. उदाहरणार्थ लॅब्राडॉर, गोल्डन रिट्रीवर हे डॉग ज्यांच्याकडे असतात त्या डॉग ओनरची पर्सनॅलिटी साधारणपणे सोशल असते. ह्या लोकांना लोकांमध्ये मिक्सअप व्हायला खूप आवडतं. लोकांशी मिळून मिसळून वागणारे असतात. तसेच त्यांचे डॉगही असतात. खूप इझिली सगळ्यांशी लागवीपणे वागतात. थोडंफार भुंकतात, जास्त काही कटकट चिटचिट नसते त्या डॉग्सची पण आणि त्या ओनर्सची पण. जर्मन शेफर्ड ज्या लोकांकडे असतो त्या डॉग ओनरची पर्सनॅलिटी साधारणपणे ऑथॉरिटेटिव्ह ह्या कॅटेगरीमध्ये येते. थोडंसं शॉर्ट टेम्पर असतात ओनर्स आणि थोडेसे एकदम स्ट्रिक्ट आणि डॉमिनेटिंग असतात. तसेच जर्मन शेफर्डही असतात. थोडा असा कडक आणि थोडासा स्ट्रिक्ट वाटतो तो डॉग, म्हणजे पटकन असा फ्रेंडली नाही होत. जसे गोल्डन रिट्रीव्हर आणि लॅब्राडॉर फ्रेंडली असतात तसा जर्मन शेफर्ड पटकन फ्रेंडली होणाऱ्यातला नाही आहे. नंतर असतो पॉमेरियन डॉग हा साधारण अटेन्शन सिकिंग असतो. तुम्ही ऑब्झर्व करा, त्याचं भुंकणं पण साधारण नॉर्मल डॉग्सपेक्षा थोडंसं वेगळं असतं. त्याचे ओनर ज्यांच्याकडे पॉमेरियन आहेत त्या डॉगचे ओनर ते सुद्धा अटेन्शन सिकिंग असतात. उदाहरणार्थ असे लोक साधारणपणे जर सोसायटीची मीटिंग असेल आणि एखाद्या विषयावरती त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, उगाचच म्हणजे काही गरज नाही आहे पण त्यांना तिकडे विरोध करायचा असेल तर हे लोक तिकडे विरोध करतात. थोडक्यात काय तर त्यांना त्या मीटिंगमध्ये स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची असते की हां बाबा मी पण आहे, मला पण काहीतरी व्हॅल्यू आहे. सेम वे पॉमेरियन डॉगसुद्धा अटेन्शन सिकिंग असतात आणि त्यांचे ओनर्ससुद्धा त्यांचे कॅरेक्टर हे अटेन्शन सिकिंग. सायबेरियन हस्की असणारा डॉग ओनर त्याची पर्सनॅलिटी एक रुबाबदार असते. लॅविश आयुष्य जगण्याची त्याला सवय असते आणि त्याच्यामुळे त्याचे एकदम हायफाय विचार असतात आणि हायफाय पद्धतीने राहणारा असतो. तसाच तो डॉगही तसाच आहे. त्याला ॲटिट्यूड खूप असतं सायबेरियन हस्कीला आणि तो पण असा एकदम लॅविशली त्याचं आयुष्य राहण्याची त्याची टेंडन्सी असते. पिटबुल, रॉटवायलर हे डॉग्स ज्यांच्याकडे असतात त्या डॉग्स ओनरची पर्सनॅलिटी भारदस्त असते, वजनदार असतात. साधारणपणे राजकारणात असलेल्या लोकांकडे किंवा एकदम हायर सोसायटीमध्ये असणाऱ्या वजनदार लोकांकडे हे डॉग्स तुम्हाला आढळून येतील. लासा ब्रीडचे ओनर, जे डॉग ओनर आहेत लासा ब्रीडचे, ते साधारण शौकीन या कॅटेगरीत येतात आणि त्यांची पर्सनॅलिटी अशी असते की त्यांना ना जगावेगळा काहीतरी करून दाखवायचं असतं. तुम्ही ऑब्झर्व करा, लासा ब्रीड साधारणपणे सगळ्यांकडे आढळत नाहीत. जसे लॅब्राडॉर किंवा आपलं गोल्डन रिट्रीव्हर, पॉमेरियन हे साधारणपणे बऱ्याच जणांकडे आढळतात, पण लासा ब्रीड खूप रेअरली आढळते. कारण ह्या लोकांची पर्सनॅलिटी पण तशीच असते. त्यांना काहीतरी खूप सगळ्यांपेक्षा वेगळं आणि असं स्टायलिश करायची असते. म्हणजे जेव्हा त्यांना लोक विचारतात अरे तुमची डॉगची ब्रीड काय, हे काय, तेव्हा ते खूप एकदम खुश होतात की माझं काहीतरी जगावेगळं आहे. अशा प्रकारचे लोक असतात. मिक्स ब्रीड ज्यांच्याकडे असते ते लोक साधारण एम्पॅथेटिक आढळतात, इमोशनल असतात आणि ओपन माइंडेड असतात. त्यामुळे त्या लोकांची पण पर्सनॅलिटी सगळ्यांशी मिक्सअप होणारी असते आणि सगळ्यांना आपल्या मध्ये म्हणजे आपल्या सगळ्या बोलण्यामध्ये किंवा आपल्यामध्ये सामावून घेणारी असते. तर असे वेगवेगळे डॉग ओनरच्या पर्सनॅलिटीज आणि डॉग ह्यांचे असे संबंध असतात. डॉग्सच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट आणि जी मी ऑब्झर्व केली आहे ती म्हणजे डॉग्सची असणारी नावं. मुलांच्या नावांपेक्षा पण डॉग्सची नावं एवढी कठीण ठेवतात की ती लक्षात राहायला खूप कठीण जातं. उदाहरणार्थ माझ्याच ओळखीत अशी अनेक वेगवेगळी डॉगची नावं आहेत की जी नवीन आहेत आणि जी उच्चारायला पण काही काही वेळा कठीण जातात. इमॉन, हेवन, नंतर सिम्बा, कुकी, शिनोपी आणि असे ब्रुनो, असे अनेक वेगवेगळी नावं तुम्हाला डॉगशी सापडतील. पूर्वीच्या काळी कसं होतं, टॉमी म्हटलं की डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोर कुत्राच यायचा. कुत्र्याचं नाव टॉमी, टफी किंवा अगदीच एखाद्या लष्कर अधिकाऱ्याकडे डॉग असेल तर त्याचं नाव मेजर असायचं. ही 3 नावं जास्त फेमस होती. पण आत्ताच्या काळात लोक अशी काही नावं ठेवतात की ती लक्षात राहणं तर दूरची गोष्ट आहे, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन करणं पण खूप कठीण असतं. मी तर एखाद्या डॉगचं काही विचारायचं असेल तर त्या डॉगचं नाव पहिलं 3-4 वेळा मनात उच्चारते आणि मग त्या माणसाला विचारते. कारण ह्या लोकांना लगेच राग येतो आपल्या डॉगचं नाव चुकीचं घेतल्यावरती. जसं जग बदलतं आहे तसं सगळं बदलत जातं आहे आणि काळाच्या ओघाने डॉगची नावं पण बदलत जात आहेत.
पण गमतीची गोष्ट अशी की डॉग्सच्या लक्षात कशी राहतात त्यांची नावं, कारण एवढी कठीण नावं असतात की मुलांच्या बारशापेक्षा सुद्धा मला वाटतं हे लोक नवीन डिक्शनऱ्या काढून डॉग्सची नावं शोधत असावेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला पण असे काही वेगवेगळ्या डॉग्सबद्दलची माहिती असेल किंवा डॉग्सच्या ओनरबद्दलची माहिती असेल तर नक्की शेअर करा. आणि हो, तुमच्या ओळखीत पण डॉगची ओनर म्हणजे डॉगच्या ओनरच्या पर्सनॅलिटीज आणि त्यांच्याकडे असणारे डॉग हे तुम्ही नक्की ऑब्झर्व करा. तुम्हाला पण त्याच्यात खूप साम्य आढळेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.